नमस्कार मित्रांनो, मी रसाळ सर, विशाल रसाळ फिजिक्स शिका मराठीत या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण चॅप्टर 1 रोटेशनल डायनॅमिक्स मधील एक पॉईंट पाहणार आहे, अँग्युलर मोमेंटम. बघा बोर्डाला त्या पॉईंटवरती कसा प्रश्न असतो, डिफाइन अँग्युलर मोमेंटम, डिफाइन अँग्युलर मोमेंटम and obtain an expression for angular momentum of a rotating body which moving with constant angular velocity. आता सुरुवातीला आपण पाहणार आहे डेफिनेशन. अँग्युलर मोमेंटमची डेफिनेशन सिंपली इथं दिली बघा, पूर्ण डेफिनेशन पाठ करत बसायचं नाही. काय दिले? अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू द क्रॉस प्रोडक्ट ऑफ रेडियस वेक्टर अँड लिनियर मोमेंटम वेक्टर. म्हणून आपण काय म्हणू शकतो, angular momentum is defined as the cross product of radius vector ला तुम्ही पोझिशन वेक्टर सुद्धा म्हणू शकता. त्यामुळे पोझिशन वेक्टर and the linear momentum vector p bar. Therefore we can write l bar is equal to r bar cross p bar. आता लक्षात घ्या, जसं a bar cross b bar is equal to ab sin theta आहे, तसं या ठिकाणी r bar क्रॉस आर बार क्रॉस पी बार इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, आर इंटू पी इंटू साइन थिटा. बरोबर. आता लक्षात घ्या, याचं एक्सप्रेशन कसं काढायचंय बघा. आपल्याला या ठिकाणी एक्सप्रेशन दिलेले. आता सुरुवातीला आपण असं मानतोय बघा की एक बॉडी आहे, जी बॉडी नंबर ऑफ पार्टिकल्स न बनलेली आहे, आणि या बॉडीचे एक छोटे छोटे पार्टिकल घेतलेत. इथं m1 हे मास असलेलं पार्टिकल घेतलंय, इथं m2 असलेला घेतलेला आहे, इथं m3 किंवा mn घेतलेला आहे. बरोबर. असे नंबर ऑफ पार्टिकल्स ज्याचं मास m1 m2 आणि mn घेतले. त्याच्यानंतर ही जी बॉडी आहे, आता ही बॉडी रोटेट होते विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड, या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती रोटेट होते. तर हा जो पार्टिकल आहे तो सुद्धा सर्क्युलर मोशन मध्ये राहील. हा पार्टिकल या ठिकाणी सर्क्युलर मोशन मध्ये राहील, हा पार्टिकल या ठिकाणी सर्क्युलर मोशन मध्ये राहील. त्यामुळं या पार्टिकलला लिनियर वेलोसिटी असेल या दिशेनं, त्याचं लिनियर मोमेंटम असणारे p1 बार ते या दिशेनं असेल, हे p2 बार असेल, आणि हे काय असेल, n पार्टिकलसाठी pn बार. मग आता याची सुरुवात जी आहे ती काय केली बघा. कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ masses m1 m2 up to mn having perpendicular distances from the axis of rotation r1 r2 up to rn respectively. आता आपण असं मानले की हा जो बॉडीचा जो भाग आहे तो नंबर ऑफ पार्टिकल्स न बनलेला आहे, आणि या पार्टिकलचं जे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण या ठिकाणी r1 r2 आणि rn मानलेलं आहे. आता लक्षात घ्या, या ठिकाणी काय दिले बघा, आता या ठिकाणी ए डिफरंट पार्टिकल्स अँड इट इज गिवन बाय, असं आता या ठिकाणी काय दिले बघा की सपोज एखादा पार्टिकल आहे किंवा एखादी बॉडी आहे, ही जर मूव्ह होत असेल विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी बट इट्स लिनियर वेलोसिटी इज डिफरंट फॉर डिफरंट पार्टिकल. म्हणून आपण असं मानलेले बघा की समजा या ठिकाणी फर्स्ट पार्टिकल आहे, फर्स्ट पार्टिकलचं जे मास आहे, फर्स्ट पार्टिकलचं मास हे m1 आहे आणि त्याची लिनियर वेलोसिटी v1 आहे. सेकंड पार्टिकल आहे, त्याचं मास काय आहे, m2 आहे, आणि त्याची वेलोसिटी काय v2 आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, v इज इक्वल टू r इंटू ओमेगा, म्हणजे लिनियर वेलोसिटी डिपेंड आहे रेडियस वरती आणि अँग्युलर वेलोसिटी वरती. बट प्रत्येक पार्टिकल साठी अँग्युलर वेलोसिटी कॉन्स्टंट असणार आहे, कारण बॉडी मुव्हिंग करत आहे विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी. बट प्रत्येक पार्टिकलचं जे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स आहे ते काय होणार आहे, चेंज होणार आहे. त्याच्यामुळे काय होईल, पहिल्या पार्टिकलसाठी लिनियर वेलोसिटी v1 मिळेल r1 ओमेगा, सेकंड पार्टिकलसाठी मिळेल v2 इक्वल टू r2 ओमेगा, थर्ड पार्टिकलसाठी काय मिळणार r3 ओमेगा, आणि जर समजा vn आपण लिहिलं तर काय मिळणार आहे rn ओमेगा. बरोबर. त्याच्यानंतर आता जर पार्टिकलची लिनियर वेलोसिटी जर डिफरंट असेल तर त्या प्रत्येक पार्टिकलसाठी लिनियर मोमेंटम
कॉन्स्टंट असणार आहे. आपल्याला माहिती आहे लिनियर मोमेंटमची डेफिनेशन काय आहे? P इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. P इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. देअरफॉर फर्स्ट पार्टिकल साठी मोमेंटम काय येणार आहे? P1 इज इक्वल टू M1 V1, P2 इज इक्वल टू M2 V2 आणि n नंबर पार्टिकल साठी काय येणार आहे? Pn इज इक्वल टू Mn Vn. बरोबर. बाय डेफिनेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वी कॅन राईट L इज इक्वल टू R इंटू P. बरोबर. त्यामुळं फर्स्ट पार्टिकल साठी L1 काय मिळणार आहे? R1 P1. सेकंड पार्टिकल साठी काय मिळणार आहे? R2 P2 आणि n नंबर पार्टिकल साठी काय मिळणार आहे? Rn Pn. म्हणजे पार्टिकलची अँग्युलर वेलोसिटी कॉन्स्टंट आहे, बट पार्टिकलची लिनियर वेलोसिटी डिफरंट आहे, लिनियर मोमेंटम डिफरंट आहे, अँग्युलर मोमेंटम डिफरंट आहे. आपण जे अँग्युलर मोमेंटम L1, L2 आणि Ln काढलेलं आहे ते प्रत्येक पार्टिकल साठी काढले, पण या ठिकाणी आपल्याला अँग्युलर मोमेंटम जे काढायचं आहे ते कशासाठी काढायचे? पूर्ण बॉडीसाठी काढायचं आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी टोटल अँग्युलर मोमेंटम घेतोय बघा. टोटल अँग्युलर मोमेंटम काय दिले इथं? कॅपिटल L इज इक्वल टू द L1 प्लस L2 प्लस डॉट 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 प्लस Ln. याचा अर्थ असा आहे की बॉडीचं अँग्युलर मोमेंटम काढण्यासाठी प्रत्येक पार्टिकलचं जे अँग्युलर मोमेंटम काढलेलं आहे त्या सर्वांची ऍडिशन करायची. मग आपण इथे लिहिले बघा, कॅपिटल L इज इक्वल टू L1 प्लस कॅपिटल L इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस डॉट 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 प्लस Ln. बरोबर. आता या ठिकाणी L1 ची व्हॅल्यू टाकलेली आहे M1 R1 स्क्वेअर ओमेगा, L2 ची व्हॅल्यू टाकलेली आहे M2 R2 स्क्वेअर ओमेगा आणि Ln ची व्हॅल्यू काय टाकली? Mn Rn स्क्वेअर ओमेगा. आता ही व्हॅल्यू कशी आली ते व्यवस्थित लक्षात घ्या. या ठिकाणी आपण L1 घेतलेला आहे R1 इंटू P1 म्हणजे काय आलं? R1 इंटू M1 इंटू V1. बरोबर. M1 V1 आणि V1 ची व्हॅल्यू किती टाकली तर R1 ओमेगा. म्हणजे या ठिकाणी काय भेटेल आपल्याला? V1 ची व्हॅल्यू टाकली R1 ओमेगा तर M1 R1 स्क्वेअर ओमेगा, M2 R2 स्क्वेअर ओमेगा. त्यानंतर Ln साठी काय मिळणार आहे? Mn Rn स्क्वेअर ओमेगा. आणि मग या सगळ्यांवरून तुम्हाला या ठिकाणी काय करायचे? ही व्हॅल्यू घ्यायची बघा. M1 R1 स्क्वेअर ओमेगा, M2 R2 स्क्वेअर ओमेगा, Mn Rn स्क्वेअर ओमेगा. देअरफॉर वी कॅन राईट. आता लक्षात घ्या, सगळीकडे आपल्याला व्हॅल्यू कोणती कॉमन दिसते? ओमेगा व्हॅल्यू काय आहे? कॉमन आहे. आणि जर ओमेगा जर कॉमन काढला तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय मिळेल? M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस Mn Rn स्क्वेअर इंटू काय येणार आहे? ओमेगा येणार आहे. इंटू काय येणार आहे? ओमेगा. बरोबर. आता इथं L जो मिळणार आहे तो काय मिळणार आहे? हे M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस Mn Rn स्क्वेअर ही काय व्हॅल्यू आहे? समेशन Mi इंटू Ri स्क्वेअर आणि इंटू काय येणार आहे? ओमेगा. आणि हा जो फॅक्टर आहे ह्या फॅक्टरला काय म्हणतो आपण? मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू समेशन ऑफ Mi Ri स्क्वेअर. बरोबर. Mi Ri स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे? I आणि इंटू काय आहे? ओमेगा. देअरफॉर अँग्युलर मोमेंटम आपल्याला काय मिळेल या ठिकाणी? अँग्युलर मोमेंटम मिळणार आहे बाळांनो आपल्याला L इज इक्वल टू I इंटू ओमेगा. थँक्यू.